कधी कधी वाटतं हा जो प्रपंच आरंभलाय ना बोलण्याचा, तो उगाच आरंभलाय गरज नसताना. म्हणजे मी काय, प्रभाकर काय, भाऊ काय, अजून आमची सगळी मंडळी काय, आम्ही उगाच बडबड बडबड करतोय असं वाटतं. यासाठी वाटतं की ज्यांच्या विरोधात बोलतोय, ज्यांच्यासाठी बोलतोय, काय लपून नाही ना. म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष भाजप म्हणून भाजपच्या बाजूने बोलतोय, आम्ही हिंदुत्ववादी म्हणून हिंदुत्ववादी भूमिका घेऊन भाजपच्या बाजूने बोलतोय. हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेऊन आमच्या देवाचे बाप होऊन आमची ठासणारे अनेक जण आहेत, आम्ही त्यांच्या विरोधात बोलतोय. आपण का बोलतोय हा प्रश्न मला कधी कधी पडतो. म्हणजे खरं तर आपणच मूर्ख आहोत आणि उगाच बोलत राहतो असं वाटायला लागतं. सत्तेत पवार, सत्तेबाहेर पवार, सत्तेची मजा चाखणारे पवार, सत्तेला शिव्या घालणारे पवार, सत्तेत कुणी आलं तरी त्याच्यासोबत पवार, सत्तावाल्यांना शिव्या घालणारे पवार, कधी परदेशी म्हणणारे पवार तर कधी स्वदेशी म्हणून कुणासोबत जाणारे पवार, फडणवीस मुख्यमंत्री होताना पाठिंबा देणारे पवार, फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन त्यांना मुख्यमंत्री करणारे पवार. अचानक उद्धवचं सरकार पडल्यावर फडणवीसांच्या सोबत जाणारे एक पवार आणि ते का गेले, ते गद्दार निघाले असं म्हणणारे दुसरे पवार. पवारांच्या आख्यान एवढं मोठं आहे की पवार ज्या घरात सोयरीक करतील त्यांची माणसं सुद्धा सत्तेत येतात. हे अजून एक पवार आख्यान. वर्धा, चंद्रपूर आणि बाकीच्या त्या मतदारसंघामध्ये एक नाव भाजपनं घोषित केलंय. त्यांचं नाव अरुण लखानी. अरुण लखानी यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर खरं तर तरुण भारतच्या प्रतिष्ठानाच्या विश्वस्तापैकी एक लखानी परिवार, भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक लखानी परिवार आणि या लखानी परिवारातल्या अरुण लखानी यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देऊ केली. आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे भाजप आपल्या काही जुन्या कार्यकर्त्यांना अजूनही सांभाळतो आहे, नवे आल्यावर सुद्धा. याचं खरं तर कौतुक वाटायला पाहिजे ना. कारण मागच्या वेळेला जुन्यांना दिलं म्हणून कौतुक केलं होतं, यावेळेला राजेंद्र राऊत, बसवराज पाटील, आत्ता अशात आलेले सुहास शिरसाट किंवा अजून कोणी, या सगळ्यांना जेव्हा उमेदवारी दिली गेली तेव्हा नव्या आलेल्या अमर राजूरकर, या सगळ्या नव्या आलेल्यांना उमेदवारी दिली गेली अशी ओरड उठली होती. अरुण लखानींना देणं म्हणजे जुन्या जाणत्यांना देणं. अरुण लखानी यांना उमेदवारी दिल्याचा, जुन्यांना उमेदवारी, निष्ठावंतांना उमेदवारी दिल्याचा आनंद व्यक्त होत असताना अरुण लखानी हे सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत याचा उल्लेख झाला की आपण चक्क मूर्खात निघालोत हे कळतं. आता लखानी भाजपचे जुने आहेत म्हणून आमदार झालेत की सुप्रिया सुळेंचे व्याही म्हणून आमदार झालेत? पवारांशी संबंध जुळला म्हणून त्यांना तिकीट मिळालंय का, असा प्रश्न विचारल्याबरोबर आपल्याच मनात एक अपराधबोधाची जाणीव व्हायला लागते. आता यातलं सत्तेसोबत पवार जातात की पवारांच्याकडे सत्ता जाते, क्या गडबड आहे? म्हणजे पवारांचा स्वभाव सत्तेसोबत जाण्याचा आहे का? आणि नाही म्हटल्याबरोबर पटकन अजित पवार पक्ष फोडले आणि निघून गेले. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन टाकली. 8-9 मंत्री झाले आणि ते मंत्री आता सत्ता सोडायला तयार नाहीत. रोहित पवार काय, सुप्रिया काय, शरद पवार काय, या सत्ताधारी पक्षावर तुटून पडू लागले. रोज काहीतरी वेगळं बोलू लागले, रोज काही नवं काढू लागले. तेव्हा प्रश्न पडला, अरे सत्तेतही यांचेच, विरोधातही यांचेच. सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात कधी कधी डोकं गरगरायला होतं बरं का. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो मी. हे आम्ही शहाणे, दीड शहाणे, अतिशहाणे, काय ज्याला म्हणायचं ते, मूर्ख, नालायक, बिंडोक, व्हॉटेवर जे म्हणायचंय ते म्हणा. एक काळ असा होता की छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, तो घोटाळा आठवतंय? अंडरवर्ल्डच्या माणसाला कसं सोबत पार्टनर झाले, त्या एअर इंडियाची मोठी विमानं, ड्रीम लायनर विमानं विकत घेण्यातला घोळ, मग त्याच्या मागे लागलेली ईडी. काय भडाभडा बोलायचो आम्ही. आणि त्यावेळेला आमच्या माणसांना बोलता का म्हणून पवार शिव्या घालायचे.
म्हणजे आमचं बोलणं चालू होतं, पवारांच्या शिव्या खाणं चालू होतं. हे चालू असताना हे पवार भाजप सोबत आले, पटेल भाजप सोबत आले, भुजबळ भाजप सोबत आले, ह्याला मंत्री बनले. मग आता आम्हाला वाटलं हिंदुत्वाची साथ द्यायला भक्कमपणे आलेत, आपण यांच्या बाजूनी बोलूया. मग त्यांच्या बाजूनी का बोलतोय म्हणून पुन्हा शिव्या द्यायला पवारच आले. काय काय कांड केलं, किती किती गोष्टी घडवून आणल्या, पुन्हा शिव्या द्यायला पवारच आले. म्हणजे पवाराचे काही सरकारसोबत गेले, त्यांच्या बाजूने आम्ही बोलू लागलो, शिव्या द्यायला पवारच होते. बरं, आता आम्हाला आनंद याचा वाटला की चला, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितोहम आम्ही म्हणतो. म्हणजे काय अजून शेवटची ओळ आमची, या मातृभूमीला परमवैभवापर्यंत न्यायचंय, परमवैभवम नेतुमेतच स्वराष्ट्रम, ही कल्पना मनात घेऊन लखानी नावाचा परिवार भाजपात वावरतो आहे आणि त्याला संधी मिळते, याचा आनंद वाटायला लागला. आणि तोपर्यंत त्यांची सोयरीक जुळली पवारांच्या सोबत. काय करावं देवा. म्हणजे आता यांना चांगलं म्हणावं तरी इकडचे यांच्या सत्तेतलेच पवार आम्हाला शिव्या घालायला लागतील. आता बरं करायला लागतील. काय करावं देवा, मार्ग काढता. देवाचं कौतुक करता करता दानवांच्या शिव्या खाल्ल्या आणि आता देवानेच दानवाची बाजू घेतली. आमच्या सारख्यानी काय करावं. प्रश्न पडलेला नाहीये, मी संभ्रमित नाहीये, काय करावं ते सांगायला आलोय. काय करावं, आपलं ब्रीदवाक्य आहे, परम वैभवम नेतुमेतच स्वराष्ट्रम. या राष्ट्राला परमवैभवापर्यंत न्यायचं असेल तर हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन चाललं पाहिजे. त्यामुळं कोण आला कोण गेला, कोण सोबत होता कोण नव्हता, याचा विचार करायचा नसतो. तुम्ही आलात तुम्हाला घेऊन, तुम्ही आडवे आलात तुम्हाला पाडून, तुम्ही नाही आलात तुम्हाला सोडून चालत जावं लागणार आहे. हा कंटकाकीर्ण मार्ग स्वयंस्वीकृत आहे याची जाणीव आहे. त्यामुळं या असल्या राजकारणातल्या छक्क्या पंजावर, म्हणजे खेळल्या गेलेल्या छक्क्या पंजावरती आपली भूमिका बदलायची नसते. आयुष्यात बाप बदलता येत नसतो, आई बदलता येत नसते, मातृभूमी बदलता येत नसते. त्यावर आपली निष्ठा कायम ठेवून वाटचाल करायची असते, इतकंच. त्यामुळं पवारांच्या या बदलाबदलीच्या राजकारणात आपली पॉवर देव, देश आणि धर्म आहे हे विसरून चालणार नाही. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज